मोबाईलला नोटिफिकेशन पडलं आणि उघडून बघतोय तर फाटूनच हातात आली. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार आणि नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर आपलं सगळं व्हिडिओ धमाकेदारच असते ते. आंघोळ केली आणि मस्तपैकी पूजा करून जेवायला बसलो. मम्मीनं बनवली होती घेवड्याची भाजी आणि चपाती आणि घेवड्याच्या भाजीवर मस्तपैकी सकाळ सकाळीच ताव मारला. जेवणावर ताव मारून आपण घराच्या पाठीमागं आलोच होतो, तेवढ्यातही नवीनच प्रकार बघायला मिळाला. भावाला विचारलं काय, तर भाव म्हणला हे लाजाळूचं झाड आहे. मी कधी आयुष्यात लाजाळूचं झाड बघितलं नव्हतं, फक्त ऐकूनच होतं. ह्याला हात लावला की पानं मिटून घेते. लाजाळूचं झाड बघत होतं, तेवढ्यातच चुलत्याने मोटर चालू केली म्हणल्यावर पाणी भरून घ्यावं होतं म्हणलं. पाणी भरून झालं आणि आपण निघालो रानाकडं. जाता जाता स्टिंग घेऊया म्हणलं. मम्मीला म्हणलं तू स्टिंग पिणार आहे का? मम्मी म्हणली थंडीमध्ये स्टिंग प्यायचं नसतं, सर्दी होत्या, आणि स्वतः स्टिंग प्यायला लागली. रानामध्ये येऊन आपली जनावरं सोडली. रोजच्याप्रमाणे जनावरं तळ्यातनं काढायला लागली. तळ्यात घातलेला एक फायदा की जनावरांना कधी धुवायला लागत नाही. जनावरं तळ्यातनं काढून घेऊन आलो आणि इकडं कुसाळावर खायला सोडले. आता म्हणलं आपण निवांत बसायचं. निवांत बसलोच होतो, तेवढ्यात पप्पाचा फोन आला की जनावरांनी मका तोडून टाक. आता आपल्याला मका तोडायला लावले म्हणल्यावर म्हणलं आपका हुकुम सर आका पर जहापना, म्हणून जनावरांनी मका तोडून गाठली आणि म्हणलं शरडांचा पण थोडा विचार करा होता. मकाची कणसं घेतली आणि शरडांनी अशी कापून तुकडं करून खायला घातली. त्याच्यामुळं शरडं पण थोडी सुधारतील असा विचार केला. शरडांनी मका घालतोय तेवढ्यातच चुलत्याचा फोन आला. म्हणलं इथं एक लय मोठा कांड झाला, येताना खुरपं घेऊन ये. आता काय कांड झालाय म्हणून खुरपं घेऊन आलो तर बघतोय तर काय, या दोघांची चुम्माची आंटी चालू होती. दोघं एकमेकांच्या दाव्यात जोरात अडकले होते. पाडीला निबार फास लागला होता, तोंडातनं फेस पण यायला लागला होता. दोघांचं दाव तोडलं आणि दोघांतली मोकळं केलं. मग काय गडी उड्या मारतच निघायला. तर 6 वाजलेल्या आणि म्हणलं जनावर घेऊन घराकडे जायला पाहिजे. जनावर पाण्यातनं न काढता इकडून तालीवरूनच घेऊन आलो. तालीच्या वरती पण झाडा आणि सगळं लय वाढलं होतं, त्याच्यामुळं डांग फाटून हातात आली. म्हणलं आता हिथनं काय निघलं बिगलं बाहेर तर म्हणलं आपलं काय खरं नाही. मग काय गडी जनावर पळवतच घेऊन निघाला. जनावर वगैरे वस्तीला बांधली. दूध काढून मम्मीला घेऊन निघाले घराकडं. घरी येऊन बसतोय तेवढ्यातच नोटिफिकेशन दिसलं. गुगल पेचं नोटिफिकेशन पडलं होतं आणि त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलं होतं की गुगल पे तुमचं कधी आणि केव्हाही लोकेशन ॲक्सेस करू शकतं. ही गोष्ट खरी आहे का म्हणून तपासायला घेतली तर खरंच गुगल पेनं आपलं लोकेशन किंवा कुठले ॲप वापरलेत हे ॲक्सेस केलं होतं. त्याच्यामध्ये किती वाजता कुठलं ॲप उघडलं आणि कुठं होतं हे सगळंसुद्धा दाखवत होतं. हिच्या आईला म्हणलं हे केव्हापासून झालं म्हणून बघितलं तर आपणच परमिशन देऊन ठेवली आहे. जर तुमच्या मोबाईलला गुगल पेला असली परमिशन देऊन ठेवली असली तर सेटिंगमध्ये जाऊन सगळी सेटिंग व्यवस्थित लावून घ्या. तर गुगल पेची सगळी सेटिंग आणि आपलं एडिटिंग करून निघालो आहे आपण झोपायला. व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणल्यावर नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी गुड नाईट.